ठाकरेंची शिवसेना आणि मनसेमध्ये दादरच्या जागेसंदर्भातला पेच सुटल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. शिवडीनंतर आता दादरमधलाही पेच सुटल्याची सूत्रांची माहिती आहे. दादरमधील प्रभाग क्रमांक 192 आणि 194 मध्ये दोन्ही पक्षांनी दावा केलेला होता. दोन्ही पक्षातील नेत्यांमधील चर्चेनंतर आता मार्ग काढण्यात आला अशी माहिती सूत्रांकडून मिळते. प्रभाग क्रमांक 192 ठाकरे सेनेकडे तर प्रभाग क्रमांक 194 मनसेकडे जाणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. आणि अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी वेदांत नेब यांच्याकडून. वेदांत, काय नेमका हा पेच होता आणि कशा प्रकारे तो सुटल्याची माहिती मिळते? ज्या प्रकारे आपण बघतोय भांडूप विक्रोळी त्यासोबतच शेवडी माहीम दादर या 3 ते 4 जे मतदारसंघ विधानसभा मतदारसंघ आहेत त्यातले जे वॉर्ड आहेत त्यातल्या काही वॉर्डमध्ये दोन्ही पक्षांनी आपला दावा केला होता आणि मागील काही दिवसांपासून रस्सीखेच सुरू होती. युती लवकर जाहीर करायची आहे. आज उद्यामध्ये ठाकरे बंधू युती जाहीर करतील आणि त्यामुळेच याआधी हा जो पेच आहे तो सोडवण्यासाठी उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांनी चर्चा केल्याचं कळतंय. त्यासोबत आपण बघितलं सकाळपासून बैठकांचं सत्र हे सुरू आहे. थोड्या वेळापूर्वी आपण बघितलं साधारणपणे 1.5-2 तास बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई हे उद्धव ठाकरे यांच्या भेटीला मातोश्री आले, त्यांच्यात बैठक झाली. त्यासोबतच अनिल देसाई असतील, विशाखा राऊत, वरुण सरदेसाई यांच्यासोबत सुद्धा उद्धव ठाकरे यांनी चर्चा केलेली आहे. आणि शिवडीचा जो काही पेच होता तो सोडवल्यानंतर दादरमध्ये प्रभाग क्रमांक 192 आणि 194 या दोन्ही प्रभागांमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसे ही जागा आपल्याकडे असावी यासाठी आग्रही होती आणि त्यामध्ये एक मध्यम मार्ग काढण्यात आलेला आहे असं सूत्रांची माहिती आहे. 192 प्रभाग जो आहे तो ठाकरेंची शिवसेना लढेल, तर 194 जो प्रभाग आहे तो मनसे लढणार आहे. शिवाय आपण बघितलं भांडूपमध्ये सुद्धा 110, 114 आणि 115 प्रभाग क्रमांक इथे दोन्ही पक्षांनी दावा ठोकलेला आहे आणि त्यामुळे यामध्ये सुद्धा लवकरात लवकर मार्ग काढला जाईल आणि त्यामुळे जिथे जिथे पेच आहे तो पेच सोडून उद्या कदाचित ठाकरे बंधू भव्य मेळावा किंवा पत्रकार परिषद घेऊन युती जाहीर करतील अशी सूत्रांची माहिती आहे. अमोल, निश्चित. धन्यवाद वेदांत या सविस्तर माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.